मंडळी, आज आपण स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणे बघणार आहोत. नंबर 1 आहे, ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी खूप शुभ असतात. नंबर 2 आहे, ज्या महिलांच्या ओठाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात. अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात. नंबर 3, ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि तिची जीभ मऊ असते, अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते. नंबर 4, ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या शरीरासाठी अशुभ असते. नंबर 5, ज्या स्त्रीचे पोट गोल घागरी सारखे असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते. नंबर 6, ज्या महिलांच्या टाचांवर लांबलचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहीर असतात. नंबर 7, ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कुणाचीही पर्वा करत नाहीत. नंबर 8, ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तिळ असतो अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते. नंबर 9, ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात, त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी ते अशुभ मानले जाते. नंबर 10, ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते. नंबर 11, ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात. नंबर 12, ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते. नंबर 13, धनु, मीन आणि वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात. त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते. नंबर 14, ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड आणि चढण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शीर फुगलेली असते, अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जात नाही. नंबर 15, ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात. अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात. नंबर 16, स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते. नंबर 17, ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते. त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते. नंबर 18, ज्या स्त्रीच्या हातावरती रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते, म्हणजेच त्यांचे जीवन दीर्घायुष्य असते. नंबर 19, ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. नंबर 20, ज्या स्त्रीचे हात रुंद खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते. नंबर 21, ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशांची कमतरता नसते, म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते. नंबर 22, ज्या स्त्रीच्या टाचांवर 3 रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते. नंबर 23, ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तिथे धनाची कमतरता नसते. नंबर 24, ज्या स्त्रियांच्या पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात. नंबर 25, ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते. नंबर 26, ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीची असतात. नंबर 27, ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला नव्याचे कष्ट सहन करावे लागतात. नंबर 28, ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते. नंबर 29, ज्या स्त्रीच्या गालावर तीळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते. नंबर 30, ज्या महिलांचे हात लांब असतात अशा महिलांना ती ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहते. नंबर 31, ज्या स्त्रीची नावे गमतीदार असतील ती शुभ मानली जाते आणि अशा महिला आपल्या पतीप्रती विश्वासू असतात. नंबर 32, ज्या महिलेची मान वाकडी असेल तर अशा महिलांना आयुष्यात मोलमजुरीचे काम मिळते. नंबर 33, जी स्त्री चालताना पावलांनी धूळ उडवत चालत असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरू शकते. मंडळी, व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीच्या सत्यतेबाबतच्या कोणत्याही प्रकारचा दावा आम्ही करीत नाही.
विविध लेखाद्वारे मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. ही माहिती कितपत सत्य आहे याचा दावा केला जात नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा काही गैरसमज करू नका. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.